या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने ओबीसीचे आणि भटक्या विमुक्तांचे लोक आलेले मित्र हो, अनेक वक्त्यांनी आपलं आपलं म्हणणं मांडलं, पण मी या निमित्तानं हे सांगणार आहे की आता आपण काही कार्यक्रम पाहिला, शीतल साठेंनी चांगलं गीत म्हणलं भटक्या विमुक्तावर, आपण आसूड मारला, काही लोकांनी, हे खरं तर शिवाजी महाराजाचे मावळे आहेत. शिवाजी महाराजांच्या राज्यामुळे त्या काळात नंदी बैल वाहिले, सीआयडीचं काम करायचे आणि हे वासुदेव गोंधळी हे लोक हे सुद्धा त्या काळात कर पल्लवी करून बोटाच्या इशाऱ्यावर शिवाजी महाराजाला कळवायचे. हे सर्वच आहेत, यांना कुणी वाली नाही. म्हणून स्वातंत्र्याच्या नंतर महाराष्ट्र, त्याही नंतर स्वतंत्र महाराष्ट्र झाला, पण भटके विमुक्त हे नाव मुळातच फसवा आहे साहेब. बाळासाहेबांना मी मुद्दाम सांगतो की हे विमुक्त भटके नाव आम्हाला एवढ्यासाठी दिलं की इथल्या प्रस्थापित मराठ्यांनी जन्म इतर राज्य करावं, ह्याच्या मागे एक फार मोठं षडयंत्र आहे. बाबासाहेबांनी आम्हाला अनुसूचित जाती जमातीचा भाग ठरवला. 1871 सालापासूनचा आमचा इतिहास आहे. बाबासाहेबांनी लाहोरच्या भाषणामध्ये आमची त्या काळातली लोकसंख्या 2.5 कोटी दाखवलेली आहे, 2.5 कोटी. आणि या 2.5 कोटी लोकांना 1913 साली इंग्रजांनी बजेट केलं. बाबासाहेबांनी परत गुन्हेगार जमातीला अजूनही त्रास होतो म्हणून 1952 साली पंडित जवाहरलाल नेहरूच्या आठवणीत आणलं आणि म्हणाले की देश स्वतंत्र झाला पण भटक्या विमुक्तांचे लोक अजून जेलमध्ये आहेत, त्यांना अजून बाहेर सोडलं नाही. तेव्हा बाबासाहेबांच्या सांगण्यावरून 31 ऑगस्ट 1952ला म्हणजे स्वातंत्र्याच्या 5 वर्ष 16 दिवसांनी भटक्या विमुक्ताला पंडित जवाहरलाल नेहरूने विशेष मुक्त केलं. विशेष मुक्तला आपण विमुक्त म्हणतो आणि भटके म्हणतो. मग हे विमुक्त भटके महाराष्ट्राने का तसंच ठेवलं? कोण आहे ते विमुक्त भटके? हे गावगाड्याला सांभाळणारे कलाकार आहेत. वडराने जमिनीतला दगड काढला, दगडाला गोल आकार दिला आणि जातं तयार केलं आणि जात्यावर जळून कसं खायचं ही आम्हाला वडराने या देशात शिकवलं. खलबत्यामध्ये बांधले आणि या लोकांना शबासकी काय मिळाली? रात्रंदिवस उन्हात काम केलं मला, त्याला म्हणाले हे काळ्या वडराच्या. म्हणजे हे अपमानित शब्द आहेत. धनगराला म्हणतात धनगराचं येड 12 वाजेपर्यंत जात नाही. आज धनगर बसलं जेवाया ताका संघ शेवाया, अशी अपमानित आहे. एवढंच नाही, वारीक बसला, वारीक हजामत करतो बारीक आणि वारकाचं तोंड बघू नये, धोब्याचं तोंड बघू नये. हे रिवाज कोण केलं? हे महाराष्ट्रामध्ये धनदांडगे, जात दांडगे आणि निजामाच्या खासदार जमिनी मिळवणारे हे सावकार पुन्हा एकदा सत्तेवर आले आणि या गोर गरिबाच्या खांद्यावरती आसूड मारायचं काम कायमचं ठेवलं. वड्र असो, कैकाडे असो. मी या निमित्तानं मी थोडक्यात सांगणारा वेळ नाही, आम्हाला पुढे जायचंय, पण एवढंच सांगतो की हे उतरंड समाजाची जी उतरंड आहे ती उतरंडीवर खाली एक डेरा आहे, वरी एक गाडगा आहे, त्याच्यावर एक गाडगा आहे आणि शेवटी बसलंय लोटकं. ही लोटकं आरएसएसचं लोटकं म्हणते, खाली उतरतच नाही, कायमचं वरी आहे. आणि म्हणून आता वेळ आली आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी 340च्या कलमाप्रमाणे भारताला समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाचा अधिकार दिला. आणि म्हणून आता ओबीसीचे लोक खालच्या डेऱ्यामध्ये हालायला लागलेत. प्रकाश अण्णा शेंडगेंनी तर त्या उतरंडीच्या डेऱ्याला हात घातला आणि हलवायला लागल्यानंतर आता वरचे सर्व गाडगे म्हणाले अरे आता खालून निघू नका, असं का हलवतात? आता ठरलेलं आहे 2024 साली आता बाळासाहेब आंबेडकर आणि प्रकाश शेंडगे तुम्ही दोघांनी मिळून या हिंदू धर्माचं जातीचं जी एकावर एक डोक्यावर बसलेले आता खालचा डेरा हळूच बाजूला काढा आणि वरचे गाडगे एकावर एक आपटू द्या आणि प्रस्थापित मराठ्याचा पार सत्यानाश होऊ द्या आणि ओबीसीचा आणि
भटक्या विमुक्तांचं इथं राज्य येऊ द्या. काय म्हणतात, धनगराचं येड 12 वाजेपर्यंत झालं. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, धनगरा एवढा हुशार माणूस कोणी नाही. त्या खंडाळ्याच्या घाटामधून शेळ्या मेंढ्या अशा हजारो चालतात, शेकडो शेळ्या मेंढ्याचे चालतात कळप. आणि धनगराची काठी अशी उचलल्याबरोबर हर म्हणल्याबरोबर शेळ्या मेंढ्या एका लाईन अशा चालतात की एकाच सुद्धा ऍक्सिडेंट होत नाही. शिळी मेंढी एक मरत नाही धनगराची, पण रोज 5-10 गाड्याचे ऍक्सिडेंट होऊन माणसं मरतात. म्हणजे कारचे ऍक्सिडेंट होतात, पण धनगराच्या मेंढ्याचे ऍक्सिडेंट का होत नाहीत? तर धनगर हुशार आहे, दिमागवाला आहे, मुख्या जनावराला सुद्धा अक्कल शिकवतो. आता माझं म्हणणं आहे, धनगराची ही काठी आता या महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्रीपदी बाळासाहेब आंबेडकर बसवा. आणि या काठीचा धाक एवढा आहे, हातात काठी केल्याबरोबर सर्व या गटातटाचे माणसं शेळ्या मेंढ्यासारखं लाईन लावून चलतील. आणि या गोर गरीब आसूड मारणाऱ्या बुरबुर पोचामा हे सर्व बसलेल्या भटक्या विमुक्ताला या देशामध्ये न्याय मिळेल. वड्राला कैकाड्याला न्याय मिळेल. मी फार काही बोलणार नाही, पण बाळासाहेबांना मुद्दाम सांगतो, बाळासाहेबांनी ऐकावं. हे जी महाराष्ट्रात संधी आलेली आहे, आता माझ्यासारख्याला वाटतंय पुन्हा येणे नाही. प्रकाश अण्णा शेंडगे आणि बाळासाहेब महाराष्ट्रामध्ये जर एकत्र आले तर कुणाच्याही गटातटात जाण्याची गरज नाही. महाराष्ट्र हा तुमच्या हातामध्ये येणार आहे. तुम्ही येडे वाकडे वडर कैकाडी रामुसी बेलदार मसंजोगी कोणीही उभा करा. ओबीसी सर्व ओबीसी आणि दलित जर एक झाला, आपण 70% लोक एक आहोत. या 70% लोकांनी ठरवलं तर इथला प्रस्थापित मराठा कायमचा मातीमध्ये गाडला जाईल. आणि नव्याने बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायाची लढाई खऱ्या अर्थानं मी म्हणतो प्रकाश अण्णा शेंडगे आणि बाळासाहेब आंबेडकरांनी मिळून निर्णय घ्यावा. आम्ही भटक्या विमुक्तांचे 5 करोड लोक तुमच्या खांद्याला खांदा लावून चालू आणि नवीन क्रांती महाराष्ट्रामध्ये घडवून आणू. याची तुम्ही काळजी घ्यावी. तुम्ही कसं करायचं ते ठरवा. पण आता महाराष्ट्रामध्ये एक फार संधी आलेली आहे. 18 पगड आम्हाला सांगा की स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये या मराठ्यांनी राज्य केलं, काय मिळवलं? इथले गरीब माणसं आज सुद्धा बेघर आहेत. आम्ही येताना रस्त्याने बघत होतो, पालं पडलेले आहेत. त्यांच्याविषयी एक सुद्धा मराठ्याचा आमदार खासदार प्रश्न मांडत नाही. आमची पार वाटोळं केलं. भटक्या विमुक्तांचा या मराठ्याला तळतळाट लागू द्या आणि ह्याचे घरदार सर्व बुजू द्या आणि नव्यानं आमचे घरदार उजडू द्या. आता आमचं घर नव्यानं झालंय. मी एवढं सांगेन की प्रकाश शेंडगे हा अत्यंत इमानदार, यांनी पहिल्यांदा या 3 वर्षापासून रात्रंदिवस ओबीसीची लढाई लढत आहे. बाळासाहेबांचं सर्वात मोठं कर्तव्य काय असेल? बाळासाहेबांनी भटक्या विमुक्तामध्ये पहिल्यांदा हात घातलाय. आता बोललेले पारदेचे चव्हाण आणि कैकाड्याचं पोरग आणि पुन्हा नंतर नाचणाऱ्या पुरीचा वकील झालेला तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर पहिले व्यक्ती आहात की तळागाळाला हात घालून तुम्ही त्यांना हलवत आहात आणि त्यांचं नेतृत्व पुढे आणत आहात. त्याबद्दल तुम्ही अभिनंदनास पात्र आहे. प्रकाश अण्णा हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, बाळासाहेब आंबेडकर हे देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. अशा पद्धतीनं आपण महाराष्ट्रातून क्रांती करावी आणि एका नव्या अध्यायाला सुरुवात करावं एवढं सांगून, ये दीवार पर्दों की तरह हिलने लगी है, शर्त लेकिन थी कि बुनियाद हिलनी चाहिए. दोस्तों, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरी आदत नहीं है. मेरी कोशिश है कि तुम्हारी सूरत बदलनी चाहिए. जय भीम, जय भारत.